नवी मुंबईमध्ये प्रचारादरम्यान भाजप आणि शिवसेनेमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। गेली 25 वर्ष नाईक घराण्याच्या हातामध्ये होती। ही घराणेशाही मोडून काढण्याचं काम शिवसेना करेल। प्रचारादरम्यान शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी हा इशारा दिलाय। त्याला वनमंत्री आणि भाजप नेते गणेश नाईक यांनी प्रत्युत्तर दिलेले आहे। हरामाचा पैसा वाटायला सुरुवात झाली आहे, मात्र जनता तो घेणार नाही अशा शब्दांमध्ये नाव न घेता एकनाथ शिंदे यांना गणेश नाईक यांनी टोला लगावलाय आणि यावर नवी मुंबईत परिवर्तनाची गरज असल्याचं शिंदेंनी म्हटलंय। लाडक्या बहिणींचं जे प्रेम आहे ते एकनाथ शिंदे साहेबांना प्रचंड प्रमाणात मिळालेलं आहे। लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हा आमचा नेता आहे आणि या नवी मुंबईच्या विकासाकरता शिवसेना या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उतरलेली आहे। लोकाभिमुख महापालिका प्रशासन करण्याकरता आणि विशिष्ट घराणेशाही संपवण्याकरता आज आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहोत। निवडणुकीचं आकलन जरा चित्र बदललेलं आहे। पूर्वी समाजसेवा हा बेज असे, आता फेकमफेकी याच्यावर लोकांचा भर आहे। म्हणजे उमेदवारांचा सगळ्यात नाही, काही उमेदवार आणि हरामाचा पैसा कमवून तो लोकांना देण्याचा काही लोकांचा इरादा आहे, पण जनता सुज्ञ आहे। त्या अशा पैशाला जनता हात लावणार नाही। भगवं वादळ या ठिकाणी अतिशय चांगला माहोल या ठिकाणी लोकांमध्ये उत्सुकता आहे। लाडक्या बहिणी प्रचंड उत्सुक आहे। त्या निवडणुकीत देखील लाडक्या बहिणी चमत्कार घडवतील आणि लाडक्या भावाला धनुष्य बाणाला मतदान करतील हा विश्वास या ठिकाणी आहे। या ठिकाणी परिवर्तनाची आवश्यकता आहे। आज आपण काही प्रमुख रस्ते सोडले तर आतमधल्या रस्त्यांची वाईट अवस्था आहे, बकाल परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवतोय। लोकांना सोयी सुविधा देणं, लोकांना हक्काचं घर देणं, पुनर्विकासाचा प्रकल्प राबवणं